अर्धापूर शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ॲडव्होकेट श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन विविध प्रश्नाची सोडवणूक करून सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा या मागणीचे निवेदन दिले। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। मला निरोप दिलेला की आपल्याकडे अशी 10 महिला येणार आहेत, घरी येणार आहेत, पण ते घरी न येतात तुम्ही जर अर्धापूरला आलात तर तुम्हाला जास्त महिला मिळतील आणि तुम्ही त्यांच्या अडचणी सर्वसाधारणपणे ऐकू शकता। आज मी इकडे आपले सर्व अडचणी ऐकायला आलेले आहेत आणि जसं ताईंनी सांगितलेलं आहे त्या ताईंनी सांगितलेलं मला 2 निवेदन दिलेले आहेत। मला सुद्धा ह्या गोष्टीवर अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही लोक उद्या जाणार आहात मुंबईला मोर्चासाठी, त्या गोष्टीवर मला सुद्धा अभ्यास करू द्या। 1-2 महिने आपण जरा धीर धरलं तर माझी एक विनंती आहे, जरा 2 महिने धीर धरलं की त्याच्यावर पुढून मी तुमच्यासाठी इकडे सेवेसाठीच हजर आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं आज मी 30 वर्षाची झालेली आहे, मला सुद्धा अनुभव मिळेल आणि बाकी सगळे तुमचे सगळे अडचणी आहेत ते हळूहळू करून समजतील। ताईंनी खूप कळकळीने बोलले आपल्यासोबत की एवढे दिवस झाले आमचं कोणी ऐकलेलं नाही। मी आज तुमचीच मुलगी आणि तेच समजा 0 ते 6 वयोगटातले बाळातली मी आहे की तुम्हीच मला असं वाढवलेलं आहे। तुमच्याच आशीर्वादाने मी आज इकडे उभी आहे आणि माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी जे काही केलं त्याच्यामुळे आज इथे उभी आहे आणि तुमच्याकडे तुमच्या सेवेतच परत हजर आहे। असं सगळे म्हणतात की माझं तर शिक्षण मुंबईला झालेलं आहे, माझं आजोबासारखंच मी वकिलीचा अभ्यास केलेला आहे, मुंबईच्या हायकोर्टात 2 वर्ष वकिलीचं काम सुद्धा केलेलं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मी माझ्या आई वडिलांची तळमळ पाहिली, आजी आजोबाची तळमळ पाहिली आणि नांदेड आणि भोकर हा आपला मतदारसंघ बघून मी म्हटलं की नाही मी सुद्धा इकडे त्यांची मदत करायला, आपल्या मतदारसंघातल्या लोकांची मदत करायला, तुमच्यासारखी अंगणवाडी सेविका यांची मदत पण मला सांगायचे। कदाचित आपले लाडकी बहीण योजनेची कालावधी 2-2 महिन्यात 1 जुलैपासून चालू झालं तर ते ऑगस्टपर्यंत होतं, ऑगस्टवरनं परत 30 सप्टेंबरपर्यंत वाढलं। कदाचित ते वाढल्याने तुमचे 50-50 रुपये जे तुम्हाला मिळायला पाहिजे प्रत्येक फॉर्मच्या मागे ते कदाचित आले नसतील। आता 31 सप्टेंबरला समजा ही कालावधी संपली आणि सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले, कदाचित ते नंतर तुमच्या हातात पैसे येऊन जातील आणि त्याला सुद्धा वेळ का लागते त्याच्यावर सुद्धा मी जरा आज अधिकाऱ्यांशी बोलून घेते की आपल्या अंगणवाडी सेविका एवढे आहेत, तुमच्या सगळ्यांचे नाव त्यावर लिहिलेले आहेत, तुम्ही किती फॉर्म भरलेले तुमचं ते जोडून द्या आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोतच की ते काय अडचणी असेल मला सुद्धा जाऊन बघावं लागेल, कुठल्या अधिकाऱ्याशी बोलायचं आहे त्याला सुद्धा कळावं लागेल मला। हे सगळ्या गोष्टीवर मी सुद्धा अभ्यास करते, पुढे आपल्याकडे परत येते। चालेल का? उद्या आता तुम्ही उद्या मुंबईला जाणार आणि परत कधी येणार? आंदोलन कुठे? बरं, आणि परत कधी येत आहे? 26ला येत आहे। बरं, ठीक आहे। मग हे 4 दिवस सुरू आहे, 23 तारखेपासून सुरू आहे। खोली जरा बांधकामाला आलेली आहे, त्याचे फोटो बिटो जर जोडून तुम्ही दिला त्यांना तर आम्ही त्याच्यावर परत पुढे काहीतरी करू शकतो। आम्हाला आता आपला मतदारसंघ भरपूर मोठा आहे, 250 गाव आहेत, प्रत्येक गावाला एका माणसाने भेट द्यावं लागते की नाही? आता मी दर दिवशीला 6 ते 7 गावं करते, रोज सगळ्यांना भेटते, त्यांची अडीअडचणी ऐकते। गावाकडे भरपूर अडीअडचणी आहेत, आपली सुद्धा अडीअडचणी आज ऐकून घेतली, त्याचं निदान कसं करायचं तुम्ही सर्वांबरोबर बसते, साहेबांपर्यंत सुद्धा आपल्या निरोप आज पोहोचवते, तुम्ही काळजी करू नका, बारीकीने लक्ष साहेबांचं सुद्धा आहे आपल्या मतदारसंघामध्ये। आज पहिल्यांदा मला हे सगळं अंगणवाडी सेविकांचं निवेदन ऐकायला मिळालं आणि आज पहिल्यांदा मला पत्र दिलं, त्यावर नक्कीच मी विचार करेन, साहेबांपर्यंत आपला निरोप पोहोचवेल, तुम्ही काळजी करू नका। काय आपण ऍक्शन घेऊ शकतो, कसं आपल्याला पुढे जायचं याच्यावर विचार करेन, पण पुढे आचारसंहिता लागणार आहे तर माझं असं एक विनंती राहील तुम्हा सर्वांना की जरा 2 महिने आहेत आपल्याकडे, 2 महिन्याच्या नंतर आपण जेवढे कामं करून घ्यायचे ते नक्की पुरेपूर आपलं सविस्तर सगळे काम करून घेऊया। तर काळजी करू नका, आज तुमचं निवेदन दिलेलं मी साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचवते आणि मी जेवढी प्रयत्न करू शकेल, जेवढी लवकरात प्रयत्न करू शकेल आपले सर्वांची अडीअडचणी दूर बोलवलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। तुमच्या सर्वांची गोष्ट ऐकून घेतलेली मी, काहींची गोष्ट ऐकून घेतलेली मी आणि याच्यावर कसं मी आपल्याला समाधान मिळवून देऊ शकेल काम करून घेतो। चालेल? मी परत
आहे